मम्मी गरम गरम तेल आणले होतो का लाव काय सपने हुबलकचं ऐकलं समद मान पाठ कंबरड मोडून घेतलं. ए सपने हुबलक का इकडे पट्टी लावली की इकडे इकडे मालिश कर. हुबलक तेल लावून कर की. वय वय आणि एवढं करून बी शेवटी गेलेत किती हनीमूनला. म्हणजे कसं हनीमूनला नाही फिरायला गेले होते फिरायला. कशावरून तुम्ही बघितलं नाही का बेड तुटल्याचा विषय निघाल्या सत्यभाऊजींचे गाल कसे एकदम गुलाबी गुलाबी झाले होते ते. तुम्ही नसेल बघितलं मी तर बघितलं बया. सपने लागतं दाखवत शेंगा. माझ्या लेखावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांचं तसं काही नाही झालं. किती बी सांगितलं तरी विश्वासच बसत नाही. मी हे बघा मला वाटलंच होतं तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावरती. हे बघा सगळीकडनं मगाशीच फोटो घेतले होते मी. बघा बघा स्वतःच्या डोळ्यांनी बघा आता. बसला का विश्वास. चांगली सासूची सेवा करायची सोडून गेली निघून हनीमूनला. शेवटी कामी कोण आली मी तुमची हुबलक सपनी. किती सेवा केली मी. कसले भारी पाय दाबले बया. आता काय झालं. अगं मम्मी काय ग आता काय झालं. सत्या अरे ती गोळ्याचा असर उतरला असेल ना म्हणून समजा दुखायला लागलं परत. आणि ह्या सपनीत काय होतं नाही नुसतीच फुगलेली आहे बघी. ए नाही ब्रेड तू जरा पाठीला मलम लावते का माझ्या. लावते की. अगं मम्मी काल तर ठणठणीत होतीस मग अचानक कसं काय गुण उतरला. सत्या आता सातारची थंडी तर तुला माहिती आहे ना. थंडी वाढली ना त्याच्यामुळे झालं असेल बघ तसं. अगं काय झालं. घरी सगळं ठीक आहे ना. आई कशी आहे. अमृता अमृता कुठे हा. खाली बसा. वहिनी पाणी घेऊन ये जरा. वय वय तुम्ही शांत व्हा आधी. हे घ्या पाणी प्या. हे घ्या पाणी प्या. शांत व्हा हे जरा. आते आता तरी सांग काय झाले. तुझ्या आईला चक्कर आली होती. काय बया दिजाने टाइम आउट तिला दवाखान्यात नेली म्हणून बरं. डॉक्टर काय म्हणले मग. बीपी आणि शुगर दोन्ही बी वाढले म्हणलं. सक्तीची विश्रांती घ्यायला लागल म्हणलं ते डॉक्टर. जर टाइम आउट नेलं नसतं का नाही तर काय झालं असतं कुणाला ठावं. हा असं बी म्हणत होतं. आता आता काय करायचं काय नाही काय समजणं झालंय बघा. आता तुम्ही सांगा आमरीच्या माझ्याच्यानं एवढं होणार आहे का. घरातली कामं बघायची काय बघायचं काही आजार पण बघायचं. आता तुम्हीच सांगा. आते मी घेईन त्याची काळजी. ए नाही ब्रेड इथं माझा कंबरड मोडलाय तुला माहेरची काळजी वाटते होय. अजिबात कुठे जायचं नाही. अगं मम्मी आता तू बरी होत आल्यास ना आणि तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोतच की. सपना वहिनी घरातच असतात. पप्पा बी आहेत मी आहे. वाघमारेंची जास्त गरज आता त्यांच्या आईंना आहे. त्यामुळे जाऊ दे त्यांना. आम्ही सगळी घेतो तुझी काळजी. सुनंदे लय काळजी वाटते आम्हाला तिची. आई मंजू कशी आहेस. जास्त त्रास तर होत नाही ना.
अगं मी बरी आहे, तू तू नको काळजी करू. हा आणि हे बघ म्हणजे डॉक्टरांनी बी आता गोळ्या लिहून दिल्यात आणि पथ्य पण सांगितलेत, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ जास्त. काय गामरे, एवढं सगळं होऊन बी एक साधा फोन करावा वाटला नाही तुला? अगं मीच म्हंटल होतं तिला नको सांगू म्हणून. का बरं? आता इतक्या दिवसांनी तू कुठेतरी बाहेर फिरायला गेली होतीस, आनंदात होतीस. मग म्हंटल ही समजा तुला सांगून उगाच कशा पायी काळजीत पाडू ना, म्हणून नाही सांगितलं. बर, म्हणजे मी आनंदात असले तर तुम्हाला परकी होते वय? तसं असेल तर सांगा, दुःखातच राहते. अगं मंजू तू. बर, ते सगळं जाऊ दे, जे झालं ते झालं. तुझी तब्येत आता ठीक आहे हे जास्त महत्वाचं आहे. पण दिदे, आईची तब्येत बिघडली हे तुला कोणी सांगितलं? मीच सांगितलं. तिला नाही सांगून काय होणार होतं? हे बघ, आपली म्हणजे येंदळी जरी असली का नाही तरी भी जबाबदारीची हाय. ह्या आमरी सारखी नाही. अत्ते, उग नसती कारण देऊ नकोस हा. खरं तर हे की तुला दीदीचा आनंद बघवत नव्हता आणि म्हणून तू जाऊन साड्या लावलेस ना. ए आमरे, तुलाच तुझी दिदी इथं नको हाय ती सांग की, माझ्या बाळ घेऊ नगत. अगं कशाला नसती कारण देतेस? ही तर प्रत्येकाला माहितीये तुझ्या डोक्यात काय होतं ते. तुझा कपटीपणाना मेलं तरी जाणार नाही. आमरे, जरा थोबाड सांभाळून बोल. मम्मी तू जरा समजून घेतीस का? अगं मामींना बरं नाही, त्यामुळे तू जरा शांत राहा की मम्मी. दिजा, थोबाड फोडीन बघ परत तिची बाजू घेऊन बोललास तर. अरे ही पोरगी तुझ्या डोळ्यामोर तुझ्या आईला इतकं काय काय बोलते आणि तरी बी तिची बाजू घेऊन बोलतेस मी. अगं पण मम्मी तू जरा गपकी बाबा, मार खाशील ना, गपकी. तुझं चालू दे. आमरे शांत हो, नको वाद घालू. आपल्या आईची तब्येत बरी नाही ना, उगाच शब्दाला शब्द लावून वातावरण बिघडू नको. हा, शिक जरा, शिक आपल्या दीदीकडनं कसं वागायचं असतंय कसं नाही ती. हा, आईच्या तब्येतीसाठी तेवढं तरी कर. स्वतःच डोसकं तर नाहीच चालत, निदान थोबाडाला कुलूप तरी लाव. आत्या, तू तरी शांत बस, हात जोडते तुझ्या पुढं. आणि आता बाहेर जा, आईला आराम करू द्या. आतोबा, आत्याला घेऊन जा बाहेर. विश्रीवाले बाई, मी तुला समजवतो, चला. सत्या, वाघमारे, सत्या, तुझा कुठला कुर्ता इस्त्री करायचा तो द्या. हो वाघमारे, तुम्ही कधी आला आणि आईंची तब्येत कशी आहे? बरी आहे. पण तुम्ही एवढं लवकर कसं काय आला? तुझी आठवण आली ना, म्हणून आले भेटायला. खरंच? वाघमारे, सत्या, इकडे तिकडे काय बघतोय? इथं आहे मी. मी गेल्यापासून एक बी फोन नाही केलास मला. अहो करणारच होतो, पण गडबडीत राहूनच गेलं. पण वाघमारे, तुम्ही आत्ता तर इथं होता ना? वय, इथंच आहे मी तुझ्या समोर. तुला माझी आठवण नाही आली? आली की. तुमच्याशिवाय माझं मनच रमत नव्हतं बघा. अख्खं घर खायला उठलं होतं. असं वाटत होतं की तुमच्या मागं मागं मी पण यावं तुमच्या घरला. मग यायचं की, त्यात काय एवढं? हो,
असं कसं? लोक काय म्हणतील? काय म्हणतील? बायकोशिवाय करमत नाही एवढंच म्हणतील. तुम्ही पण न वागणार आहे? वाघमारे, वाघमारे, वाघमारे. सवे, तुला काय झालं हसायला? अरे कवा धरणं एकटाच असतोयस. अरे वेड लागले तुला मंजू वहिनींसाठी. ए ग बस, काही येडाबिडा नाही झालो मी. वाघमारे असले ना की त्यांची सतत बडबड सुरू असते, त्यामुळं सवय झाली त्यांची, एवढंच. म्हणजेच वेड लागले तुला त्यांचं, लळा लागलाय तुला त्यांचा. एक दिवस पण राहू शकत नाही बघ बायको शिवाय तू. नाही ते नाही, तुला जर मंजू वहिनींची आठवण येत असेल तर लावून देऊ का फोन मी? सांगते की मंजू वहिनींना तुमचा नवरा तुमच्यासाठी लय व्याकुळ झालाय बघा, त्याला तुमची लय आठवण येते बघा. तुम्ही लवकर या इथं, जेवण पण जात नाही त्याला. ए सवे जा. हा हा जाते जाते. जगू कसा तुझ्या विना मी मंजू ग, सत्याची हीच नवी जिंदगानी ग. येणा मंजू. जातीस काय? वाघमारे फोन कटक करत असतील, चुकून झाला असेल. त्या कशाला फोन करतोय? फोन उचलायला काय होते? इथं माझं मन लागणं झालंय त्यांच्याशिवाय. आणि फोन कट करताय. मला सारखा नको. वाघमारे पण सारखं सारखं फोन करू नकोस. ह्यांच्यात योग ठिणगी टाकल्या बिगर भडका उडणार नाही, आणि ती ठिणगी मला टाकायला पाहिजे. काय रे बाबा, बोल की. बलमा, चौकात भेट. हा बरं ये. हा काय काय म्हणजे ते सत्याच्या घरला गेलीस की तिकडचीच होतीस? हा, इथं घरात काय पाहिजे, काय नग, काय लागणार आहे, काय नग, ती कोण बघायचं? प्रत्येक टायमाला मीच यायचं का पैसे मागायला तुझ्याकडं? तू मनाने दिलं तर काय बिघडणार आहे वे? अगं म्हणजे त्या गुंडाच्या नादाला लागून त्याच्या घरला जाण्यापेक्षा माझ्या डीजा बरोबर हित संसार थाटला असतात का नाही, तर तुझी आई तुझ्या डोळ्यामोहर राहिली असती. पर त्या गुंडाने काय भुरळ पाडल्या तुला कोणा ठाव. पर ती सोड, मला पैसे दे चल, लई खर्च आहे घरातला आता. तुझं सासर श्रीमंत असेल ग, पर तुला जी नोकरी मिळाली आहे का नाही, ती माझ्या भावाची पुण्याई आहे.
त्याच्यामुळे तुझ्या पगारावर सगळ्यात जास्त हक्क आमचा आहे. तवा पैसे दे, लई काम आडले ती चड्डीशी दे. आत्ते, पहिली गोष्ट म्हणजे मला सत्याची भुरळ पडलेली नाही आणि तुला दिलेला शब्द मी पाळणारच आहे. पण सत्याला गुंड बोलायचं नाही. हा, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी त्याला. चांगला मित्र आहे माझा तू. मित्र आहे ना, तर मित्रच राहून दे. ह्याच्या पुढे जायचा विचार बी करू नकस, नाहीतर माझ्या इतकी वाईट दुसरी कोण नाही एवढं ध्यानात ठेव. ती समजा सोड, चल पैसे दे. लई काम आडल्या ती सांगितलं ना तुला. ही लढाई तुमची आहे, जी तुम्हालाच लढावी लागणार. हे बघ, मला मान्य आहेत घरात बाकीचे बी खर्च आहेत, पण सध्या मला माझ्या आईची तब्येत जास्त महत्वाची. तिच्या औषधपाण्यासाठी पैसे लागतील. हे म्हणजे एवढी हिंमत कुठनं आली ग तुझ्यात? हा, माझ्या तोंडाव मला डायरेक्ट नाही म्हणतेस पैशासाठी? वा दीदी वा. सत्यादाजींमुळे तुझ्यात जो काही बदल झालाय ना, ते बघून मला लय भारी वाटतंय बघ. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, असल्या माणसांना ना जास्त उत्तर देत बसायचं नाही. सरळ तोंडावर नाही म्हणायचं आणि निघायचं. हा, चला. काय मिश्रीवाली बाई, कुठे गेला तुमचा दारारा? आधी ही चिमणी बोलत होती, आता ह्यो शर्यतीत हारलेला ससा बोलतोय. तुमचा बैल बी तुम्हाला बोलतोय. तुमचा काहीच दारारा राहिलेला नाहीये. तुमची मांजर झालीये. सत्या, तुझं जर 10 किलोमीटर चालून झाला असेल तर मला बी सांग, मला का बोलवलंयस? अरे का म्हणजे घरात करमत नव्हतं मला, मग म्हणलं तुला बोलवावं आणि गप्पा माराव्या. मग गप्पा मार की माझ्या संग. आल्यापासून इकडे जातोस तिकडे जातोस, इकडे जातोस तिकडे जातोस, आल्यापासून फोन मध्येच बघतोयस. आणि मला सांग, घरात न करमण्यासारखं असं काय झालं? अरे मम्मी स्टूलवरनं पडली, त्यामुळे ती बेडवर आहे. कवी तिच्या बरोबर आहे, सवी अभ्यासात. आणि सपना वहिन्यांच्या इद्याचं काय चालू असतं ते त्यांचं त्यांनाच माहित. आणि वाघमारे बी माहेरला गेल्यात. अच्छा, असं आहे का? पण ह्यात काय वेगळं आहे? हे नेहमीच तर आहे. म्हणजे हे बघ, सवी अभ्यासात असती, कवी मम्मी संघ असती, आणि सपना वहिनीने जयद्या यांचं काहीतरी वेगळंच विश्व चालू असते. अरे हे नेहमीच आहे तुझ्या घरातलं. मला सांग, तुला आठवतंय का बघ, तू सवी संघ नाहीतर कवी संघ नाहीतर सपना वहिनी जयद्या संघ असं तासन तास गप्पा मारत बसलाय, असं कधी झालंय का? नाही. पण एक गोष्ट मात्र नवीन घडली. कुठली? वाघमारे मॅडम माहेरला गेल्यात ना, त्या नसल्यामुळं तू बोर झाला असशील, तुला करमत नसल, तुला असं एकटं वाटत असेल. हे का बस, असं काय बी नाही. वाघमारे ह्याच्या आधी कधी काय माहेरला गेलं नाही तोय, मग तेव्हा का बरं असं वाटलं नाही? अरे बाबा, तू त्यावेळी पण त्यांच्या सोबत गेला होतास माहेरला, त्या तुझ्या सोबत होत्या म्हणून तुला काय वाटलं नाही. उगाच काय बी बोलू नको. बरं बाबा, ठीक आहे, होत असं. एखाद्या माणसाची आठवण येते पण नाही बोलून दाखवू वाटत. असं पण असते होय? मग प्रेमात पडलं की असंच असतं. अरे पण मी कुठं प्रेमात पडलोय कुणाच्या? अरे मी आपलं फक्त असं चेक करत होतो रे. अरे तो काय आजार आहे काय चेक करायला? वय तर आजारच आहे यो. लय महाभयंकर आणि लय जुना आजार आहे, तुला कधी झाला नाही त्याच्यामुळे तुला ते माहित नाही. लवेरिया म्हणतात. तुझी आठवण आली ना, म्हणून आले भेटायला. याची लक्षणं माहिती काय आहेत? नाही. काय लक्षणं असतात? मला सांग, तुला आता काय काय होतंय? काय नाही, म्हणजे घरात एकटं असलं की करमत नाही आणि अस्वस्थ वाटत राहत. मला सांग, तुला असं एकाच व्यक्तीची भास होत्यात का? होय. तुला
बोलायची खूप इच्छा आहे, पण बोलायला भीती पण वाटते, असं होतंय का? होय. अच्छा, त्या व्यक्तीसंग बोलायची खूप इच्छा आहे, प्रचंड इच्छा आहे, प्रचंड राग येतोय तुला, पण त्याच व्यक्तीने तो राग शांत करावा असं वाटतंय का? होय. ओके, ठीक आहे, झालं निदान झालेलं आहे. डॉक्टर MBBS बळवंत लक्ष्मण माने म्हणजे डॉक्टर बलमांचं एकंदरीत अनुभव बघता म्हणजे सायन्स कॉस थिटा लसावी मसावी सायन्स अँड भूमिती अँड बीजगणित ते अँड बलमा, काय झालंय ते सांग. लवेरिया झालाय तुला. बलमा, तू आता जरा जास्तच मस्करी करतोस. मी काय प्रेमात बिमात पडलो नाही. अरे एखादी व्यक्ती जर रोज तुमच्या समोर असेल आणि मध्येच गायब होईल तर मग वाटणारच ना तुम्हाला चुकल्यासारखं. मग त्याला काय लगेच आपण प्रेमाचं नाव द्यायचं असते वे? बलमा, वाघमाऱ्यांवर माझं अजिबात प्रेम नाही, मी लिहून देऊ शकतो तुला. अरे बरं बाबा, ठीक आहे, तू म्हणत असशील तर मग खरं असेल ती. अरे सत्यकार, अरे एवढं फोन करत होते ते उचल की. नाही बोलायचं मला. एकदा फोन उचलला नाही म्हणून परत फोन करायला पैसे पडतात हो यांना. एकदाच फोन करून थांबल्या, परत करायला काय होतंय? मी किती फोन केले होते.